माझाच्या नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण इचलकरंजीच्या नाक्यावर जाणार आहोत। इचलकरंजी खरं तर मँचेस्टर सिटी अशी महाराष्ट्राला परिचित असलेली एक या शहराची वेगळी ओळख। मात्र या शहरातील आरोग्य व्यवस्था, रस्ते, पाणी आणि कचऱ्याची समस्या खरंच सुटली का, या प्रश्नांचा आढावा आपण नगरपालिकेच्या नाक्यावरून घेणार आहोत। सत्ताधाऱ्यांबद्दल नेमकं काय वाटतं इचलकरंजीतील विरोधकांना आणि सर्वसामान्य जनतेला, पाहूया। नमस्कार, मी नवनाथ बन। नगरपालिकेच्या नाक्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शहरामध्ये। इचलकरंजी शहर असं आहे जिथं सगळ्यात जास्त वस्त्रोद्योग चालतो, शिवाय कामगारांची संख्या सुद्धा इथं मोठी आहे। मागच्या 5 वर्षात काय घडलं, सत्ताधाऱ्यांनी कुठले प्रश्न सोडले, विरोधकांना काय हवंय, या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत। काय सांगाल, 5 वर्षात काय काय झालं? जिल्ह्यातला सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्याचं कौतुक सगळ्या जिल्हाभर होतंय, त्या कामाच्या संबंधात होर्डिंग मुक्त शहर, की कुणाचा वाढदिवस असेल, जयंती असेल, त्यावेळा होर्डिंग गावात फार लागली जात होती, आणखी कुणाला सांगायचं आणि कुणाला थांबवायचा असा विषय होता। आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गावभर होर्डिंग लागली होती, आणखी पूर्ण जिल्हा इचलकरंजीत होर्डिंग बघायला म्हणून येत होते। तर होर्डिंग मुक्त शहर करायचा विचार आम्ही शहर विकास आघाडीनं नगराध्यक्षांच्याकडे निवेदन दिलं, आणखी राष्ट्रवादी आणखी काँग्रेस अशा सगळ्यांना घेऊन एकमतानं आम्ही ठराव मंजूर केला। आज तुम्ही जर बघितला तर इचलकरंजी महाराष्ट्रातलं एकमेव शहर असं आहे की होर्डिंग मुक्त शहर झालेलं आहे। म्हणजे इचलकरंजी शहर एवढं मोठं आहे की इथे सगळा कामगार वर्ग आणि मग त्यांच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झालेला होता। त्यामुळे आयजीएम शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे फार मोठा निर्णय आणि चांगला निर्णय घेतला गेलेला आहे। तो 1-2 महिन्यामध्ये आता त्याची कामाला सुरुवात होईल। पाण्याचा प्रश्न सांगितलेला आहे की आपण कृष्णेचं जरी पाणी आणलं तरी त्याला गळती आणि मग लोकसंख्या वाढती आहे, शहर वाढतं आहे, याच्यासाठी कायमस्वरूपी काहीतरी पाण्याची योजना करणं आवश्यक होतं। आणि आमदार हळवणकर साहेबांनी आता वारणेतून पाणी आणण्याचा हा प्रकल्प जो आहे त्याच्यासाठी मंजुरी आणलेली आहे। सत्ताधाऱ्यांनी अनेक मुद्दे मांडलेत की हॉस्पिटलचा विषय असेल, पाणी पुरवठा असेल, या सगळ्यामध्ये चांगलं काम केल्याचं सांगितलं जातं। हे दावे पडतात का तुम्हाला? वारणेच्या नदीवरून जी स्कीम मंजूर झाली त्याच्या अगोदर आम्ही तीच स्कीम मंजूर केली होती। आम्ही त्यावेळेला सत्ताधारी होतो। त्यानंतर तुम्हाला सांगतोय का, काळमावाडीची स्कीमसाठी तुम्हाला तर गेली 6-7 महिने गेली, त्यात 50 लाख रुपये नगरपालिकेचे बुडाले आमच्या, तरी आम्ही हे करून लोकांना चांगलं पाणी मिळण्यासाठी या वारणीत आम्ही स्कीम करायसाठी पहिलाच आम्ही मंजूर केल्या। कुणी काही मंजूर करायचं काम नाही। ह्या ज्या नगरपालिकेची कार्य आणि कर्तव्याच्या संबंधीचा जो राज्याचा निधी आणि केंद्र सरकारचा निधी जो नगरपालिकेला प्राप्त होत होता, तो प्राप्त झालेला निधी परस्पर राज्य शासनाकडे वळवण्याचा उद्योग या शहरातल्या माननीय भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केला। त्यामुळे 27 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणि 15 कोटीच्या रस्त्याची योजना हे दोन्ही प्रस्ताव इचलकरंजी नगरपालिकेत पार पडू शकले नाहीत। आज देखील शहरामध्ये दोन्ही नद्या दुतर्डी भरून वाहत असताना शहरामध्ये पाण्याचा अभाव आहे, रस्त्याची अवस्था वाईट आहे, कचऱ्याची विल्हेवाट लागत नाही, घनकचऱ्याचं व्यवस्थापन होत नाही। हे सारे प्रश्न गेल्या 2.5 वर्षात प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये निर्माण झाले आणि ते सोडवण्यासाठी आम्ही उद्याची निवडणूक लढवतो। आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। अनेक गंभीर आरोप केलेले आहेत, रस्ते, पाणी, विजेचा प्रश्न सोडवला नाही। कारण आता सत्ता जरी आमच्याकडे असले तर बहुमत त्यांच्याकडे आहे। आता त्यांनी प्रश्न मांडले की आरोग्याचा प्रश्न, बांधकामचा प्रश्न आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न। तर पाणी पुरवठ्याचे चेअरमन काँग्रेसचे आहेत, नंतर आरोग्याचा चेअरमन भारती बोंगाडे म्हणून काँग्रेसचे आहेत, आणखी बांधकामचे सभापती आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अलायन्स मधले आहेत। त्यामुळे तिन्ही सभापती हे काँग्रेसचे आहेत। फक्त नगराध्यक्ष तांत्रिकदृष्ट्या आपल्याकडे आहेत, आणखी बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळं आज त्यांनी काही जरी म्हटलं तर सगळे प्रश्न सोडवण्याचं किंवा थांबवण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे। आमच्या मित्रांनी केलेले आरोप आहेत ते चुकीचे आहेत। या ठिकाणी सत्ता ही त्यांचीच आहे, सभापती त्यांचेच आहेत, नगराध्यक्षही त्यांचे आहेत। त्यांच्यातून ती फुटून नगराध्यक्ष या ठिकाणी आलेले, त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे सगळी सभापती पद जे आहे ते यांच्याकडे आहे, त्यामुळे यांचे आरोप आहेत ते चुकीचे आहेत। मुळात सभापतीपासून सगळे जे सभापती आहेत ते यांचे, कुठलाही शहर विकास आघाडीचा यामध्ये सभापती नाही, आम्ही सत्तेमध्ये सामील नाही। आमचे फक्त 18 नगरसेवक आहेत, 44 नगरसेवक ह्या विरोध पार्टीचे आहेत। त्यामुळे सत्ताधारी हे आहेत आणि नगराध्यक्ष यांचा आहे, पण कामकाजासाठी चांगलं चालावं म्हणून आम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आपण त्यांना विचारूया, सगळ्या गोष्टी तुमच्या ताब्यामध्ये आहेत असं ते म्हणतायत, सभापतीपासून सगळ्या, तरीही प्रश्न का सुटले नाहीत? मग जरी
संख्या जर आमची असली तरी आम्ही आज सत्तेत काम करत असताना आमदार भाजपचे असल्यामुळे की आमदार त्यांचे असल्यामुळे येणारा सगळा निधी त्या ठिकाणी थांबवला जातोय. त्यामुळे सभापती नुसता जरी असला तर ती सभापती कुठल्या पद्धतीने काम करू शकत नाही. प्रश्न या गावातली लाईट असू दे, रस्ते असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, कचऱ्याचा प्रश्न असू दे, त्यावेळेला मोठी कावळीची साथ आली म्हणून मला काम करता आलं नाही. परंतु त्यानंतरच्या 2-2.5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशीच खेळी या विरोधकांनी खेळून त्यांनी आता म्हणतात सत्ता त्यांच्याकडे आहे, पण सत्ता त्यांच्याकडे असली तरी नगराध्यक्ष हा आमचा नाही. नगराध्यक्ष हा त्यांच्या बोलण्यानं, त्यांच्या चालीनं चालतो, त्यांच्या चालीनं काम करतो. आज कोणत्याही कमिट्यांचं काम नगराध्यक्षांच्याकडे गेल्यावर नगराध्यक्ष विधायक कामावर सहीच करत नाहीत. आज त्या उपस्थित नाहीत याचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की शहर विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षानं त्यांना सांगितलं की काल एबीपी माझानं निमंत्रण देऊन सुद्धा एखाद्या पत्रकारितेचा आणि चॅनेलचा अपमान करणं ही या लोकशाहीतली दुर्दैवी अशी घटना आहे. त्यामुळे आज त्या आल्या नाहीत याचं उत्तर आपण याच्यातनं शोधलं पाहिजे. आणि आज नगरपालिकेची जी आर्थिक अवस्था गेल्या 2.5 वर्षात झाली त्या 2.5 वर्षाच्या अवस्थेला हे सगळे लोक जबाबदार आहेत. खरं तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी अनेक मुद्दे मांडलेत, अनेक प्रश्नांची उकल व्हायची आहे. परंतु सामान्य नागरिकांना काय वाटतं, खरंच इचलकरंजीचे प्रश्न सुटलेत का? काय सांगाल? आरोग्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, औषधाचे प्रश्न सुटलेले नाहीत, झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सुटलेले नाहीत. दोन्ही जे सत्तारूढ असतील नाही तर विरोधी असतील हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कोट्याधीशी रुपये आले परंतु या इचलकरंजीचा काही विकास झाला नाही. फक्त घोषणाच झाल्या नुसत्या, ह्याच्या पलीकडे काय झालं नाही. सत्ताधारी कोण आहेत आणि विरोधक कोण आहे हे जनतेला अजूनपर्यंत कळलेलं नाही. कारण का आज सत्तेत हिनी म्हणतात तिन्ही आहेत, तिन्ही म्हणतात हिनी आहेत, पण जनतेला संभ्रम अवस्था आहे की बाबा कोण सत्ताधारी आणि कोण विरोधक आहे. अधिकारी, प्रशासन, नगरसेवक यांनी 48% टक्केवारी हा सामान्य नागरिकाच्या तोंडातला शब्द झाला. कुणामुळे झाला याचा विचार या नगरीतील सर्व जाणकारांनी करावा. आयजीएम संदर्भात आज अशी अवस्था आहे 3-4 रुपयाचे इंजेक्शन आणायला सुद्धा पेशंटना बाहेर जावं लागते हॉस्पिटलमधून. पंचगंगेचं पाणी 365 दिवसापैकी जवळजवळ 125 दिवसच पुरवलं जाते पैसे, परंतु त्याचे पूर्ण वर्षाचे घेतले जातात. खड्ड्याची तीच परिस्थिती. आणि शहराला सगळ्यात मोठी लागलेली कीड फेरीवाला. पूर्ण शहरातला रस्ते तिने पॅक करून म्युनिसिपल गाळ्याच्या नावाखाली शहराची वाट लावायचं काम सत्ताधारी दोघांनीही केलेलं आहे. झोपडपट्टी काढून 5 वर्ष झाले, 18 महिन्यात बांधून देतो म्हणून अजून बांधून दिली नाही. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामुळे जयभीमनगरचा गेले 4-4.5 वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न घरकुलाचा जैसे ते आहे या सत्ताधारी आणि विरोधकांच्यामुळे. इचलकरंजीमध्ये सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी हे सत्तेत असतात तर कधी हे विरोधात असतात. त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न मात्र सुटलेले नाहीत. येत्या निवडणुकींच्या माध्यमातून ते प्रश्न सुटावेत. लोकांना रस्ते, पिण्याचं पाणी, आरोग्याची सुविधा चांगली मिळावी ही अपेक्षा लोकांची आहे. फक्त उक्ती नको तर कृती करा हे लोकांचं म्हणणं आहे. आजच्या या कार्यक्रमात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नव्या नगरपालिकेच्या नव्या नाक्यावर नव्या प्रश्नांची नवी उत्तर घेऊन. तोपर्यंत मी नवनाथ बन आणि कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे आपल्या सगळ्यांची रजा घेतोय. पाहत राहा एबीपी माझा.